प्रेमात स्वतःला बदला. बायको नवऱ्याला म्हणाली, किती दिवस वृत्तपत्र वाचत राहणार? इकडे ये आणि तुझ्या लाडक्या मुलीला खायला दे. नवऱ्याने वर्तमानपत्र बाजूला फेकले आणि मुलीकडे लक्ष दिले. मुलीच्या डोळ्यात पाणी होते आणि समोर जेवणाचे ताट. मुलगी चांगली मुलगी आहे आणि तिच्या वयाच्या मुलांपेक्षा जास्त हुशार आहे. नवऱ्याने जेवणाचे ताट हातात घेतले आणि मुलीला म्हणाला, बेटी तू का जेवत नाही? चल मुलगी, मी तुला जेवू देत. जेवण आवडले नाही अशी मुलगी रडायला लागली आणि म्हणाली, मी पूर्ण खाईन, पण तुला वचन द्यावे लागेल. वचन? नवरा मुलीला समजावत म्हणाला, एवढ्या महागड्या वस्तू विकत घेण्याचा हट्ट धरू नकोस. नाही बाबा, मी कोणत्याही महागड्या गोष्टींचा आग्रह धरत नाही. मग मुलगी हालूच जेवताना म्हणाली, मला माझे सर्व केस कापायचे आहेत. नवरा बायको दोघांनीही आश्चर्य वाटले आणि मुलीला खूप समजावले की मुलींनी डोक्यावरचे सर्व केस कापून टक्कल पडणे चांगले नाही. पण मुलीने उत्तर दिले, बाबा, तुमच्या सांगण्यावरून मी कुजलेले अन्न खाल्ले जे मला आवडत नव्हते आणि आता वचन पूर्ण करण्याची तुमची पाली आहे. शेवटी मुलीच्या जिद्दीपुढे पती पत्नीला तिची आज्ञा मानावी लागली. दुसऱ्या दिवशी नवरा मुलीला शाळेत सोडायला गेला. मुलगी गंजी फारच विचित्र दिसत होती. शाळेतील एक बाई नवऱ्याला म्हणाली, तुमच्या मुलीने खूप छान काम केले आहे. माझा मुलगा कर्करोगाने ग्रस्त असून उपचारात त्याचे सर्व केस गळले आहेत. त्याला या अवस्थेत शाळेत यायचे नव्हते, कारण शाळेतील मुले त्याला चिडवत असतात. पण तुझी मुलगी म्हणाली की तिलाही शाळेत टक्कल पडेल आणि तिने तसंच केलं. यामुळे बघ, माझा मुलगाही शाळेत आला. अशी मुलगी मिळाल्याने तू धन्य आहेस. हे सर्व ऐकून नवरा रडू लागला आणि मनात विचार आला की आज मुलीने प्रेम काय असते हे शिकवले आहे. या पृथ्वीवर सुखी ते नाहीत जे स्वतःच्या अटींवर जगतात, तर सुखी आहेत ते जे आपल्या आवडत्यासाठी बदलतात. जो प्रेमासाठी स्वतःला आनंदाने बदलतो तेच खरे प्रेम. जर स्वतःला बदलणे ही मजबुरी वाटत असेल तर ती प्रेम नाही, तर ती तडजोड आहे. धन्यवाद मित्रांनो.